देश में सभी चुनाव ईएमवी मशीन की बजाय सीधे बैलेट पेपर से लेने की मांग करते क्रांतिवीर मानकर और उनके साथी इरविन अर्थात बाबा साहेब अंबेडकर चौक में उनकी प्रतिमा के सम्मुख धरना अनशन पर बैठे हैं। उन्होंने कहा कि जब तक बैलेट पेपर से मतदान का निर्णय नहीं होगा तब तक वे भूख हड़ताल खत्म नहीं करेंगे। उन्होंने ईवीएम से पार्टी विशेष को राजकीय लाभ मिलने की आशंका भी व्यक्त की है। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी क्रांतिवीर मानकर या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे ते यासाठी की देशामध्ये जगामध्ये भारतामध्येच फक्त निवडणूक जी प्रक्रिया होते ती ईव्हीएमद्वारे होते। इतर देशात कुठल्याही प्रकारे ईव्हीएमचा वापर होत नाही। मग माझी विनंती आहे निवडणूक निर्वाचन आयोगाला की भारतामध्ये सुद्धा 2024 पासून येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या आणि लोकशाही देशात जनता ही सार्वभौम आहे आणि त्या जनतेसाठीच जबाबदार संस्था निर्माण होतात आणि जनतेच्या इच्छा ही सार्वभौम असते। म्हणूनच ईव्हीएम व ईव्हीपॅडद्वारे निवडणुका न घेता त्या निवडणुका मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर मतदानाच्या हाताने मोहर लावून मतदान घेण्यात यावे। ही खरी लोकशाही देशाची निवडणूक प्रक्रिया आहे। ही लोकशाही भारतात पुन्हा यावी यासाठी प्राणांतिक उपोषणाला मी बसलो आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा औरंगाबाद येथे भोर नावाचे आणि जालन्यामध्ये गडेकर नावाचे तसेच अकोलामध्ये सुद्धा काही कार्यकर्ते उद्यापासून उपोषणाला बसणार आहे। मी सर्व भारतीयांना विनंती करतो की तुमच्या न्याय हक्कासाठी मतदानाच्या न्याय हक्कासाठी भारतभर शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी हे मी विनंतीनुसार सांगतो। जय भीम।